ब्लड डोनेटचं महत्त्व काय आहे सर? ब्लड डोनेशनचं महत्त्व असं आहे की हे डोनेशन म्हणजे हे दान आहे. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक घटकाला असं माहीत पाहिजे की हे आपण दान करत आहे. आजकाल अशी परिस्थिती आहे की आम्ही डोनेट केलं आणि आम्ही 1 महिन्यानंतर ब्लड घेण्यासाठी आलो, इथं काही पेशंट असेल तर त्यांनी म्हणतात की बा आपल्याला आम्ही ब्लड दिलेलं आहे तर आम्हाला ब्लड भेटत नाही. पण समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये जर अशी जागृती झाली आणि इथं जर स्टॉक व्यवस्थित राहिला तर प्रत्येकाला आम्ही ब्लड देऊ आणि त्यांची पण जी इच्छा आहे की आमच्या पेशंटला ब्लड भेटलं पाहिजे ही म्हणजे गरज हे पूर्ण होईल त्या माध्यमातून. आणि हे शेवटी दान आहे, रक्तदान म्हणतो आपण, आणि त्या दानामधून समाजाचं पेशंटचं हे चांगलं झालं पाहिजे हाच आमचा शासकीय संस्थेचा उद्देश आहे आणि समाजाचा पण तोच उद्देश आहे की सगळ्यांचं चांगलं व्हावं असं मला म्हणायचं. हम पूरे धाराशिव उस्मानाबाद शहर से ये अपील करते हैं, रिक्वेस्ट करते हैं कि रक्तदान जब भी करें आप अपने मकसद को समझें कि आप दान कर रहे हैं, तो किसी प्राइवेट को करने से पहले सरकारी महकमे को अपना रक्तदान करें. कहीं पे भी कोई ऑपरेशन होता है या कोई प्रॉब्लम होता है या एक्सीडेंट के वक्त में ब्लड की ज़रूरत पड़ती है तो वो सिविल हॉस्पिटल उस्मानाबाद को ही भेजते हैं कि ब्लड लेकर आओ. जब यहाँ ब्लड ही मुहैया नहीं रहेगा तो ब्लड कहाँ से देंगे. लिहाजा मोहम्मद पैगंबर जयंती आ रही है, कई सारे प्रोग्राम आ रहे हैं, गणपति आ रहा है, तो इन त्योहारों में हम जनता से अपील करते हैं कि अपना ब्लड सब में पहले सरकारी महकमे को डोनेट करें ताकि वो इंसानियत के काम में आए. प्राइवेट और वहाँ से नाम नमूद और बाकी चीज़ों की उम्मीद रखेंगे तो ये प्योरिटी नहीं है. आपको सब में पहले सरकारी महकमे को हेल्प करना चाहिए और सेकंड इस पर प्राइवेट को तरजीह देनी चाहिए. ये हम अपील करते हैं और उम्मीद रखते हैं कि इस बात को आप स्टडी करेंगे, समझेंगे और अपना ब्लड जो है सो सरकारी हॉस्पिटल उस्मानाबाद को डोनेट करेंगे. थँक्यू. आज उस्मानाबाद शहरामध्ये जो काही बी त्यौहार कोणते बी प्रोग्राम आहेत, समजा शिवजयंती आहे, आंबेडकर जयंती आहे, मिलादुन्नबी जयंती आहे, उर्स आहे, ह्या बाबतीत जेव्हा आपण ब्लड डोनेट करतो तर सगळ्याच्या अगोदर आपण प्रायव्हेटला डोनेट करतो. कारण प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर प्रायव्हेटवाले फार मोठ्या प्रमाणात त्रास देऊन पैसे घेऊन त्यांना डोनेट ब्लड देतात. तर असं न होता आम्ही आमच्या उस्मानाबादचं म्हणलं तर बाहेरून डोनेट करून ब्लड आणायचं म्हणलं कमीत कमी 2000पर्यंत त्याला चार्जेस द्यावे लागते. त्यासाठी मी सगळ्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला उद्देशून बोलतो की सगळ्याच्या अगोदर आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे आम्ही ब्लड डोनेट कार्यक्रम घेतल्यानंतर त्यांनाही ॲग्री करावं. त्यानंतर अगर त्यांचं टार्गेट पूर्ण झालं तर आम्ही जो आम्हाला प्रायव्हेट कॅरियर चांगल्या प्रकारे आम्हाला सर्व्हिस देत असेल तर त्यांनाच आम्ही द्यावं, नसता आम्ही ब्लड डोनेट फक्त सिव्हिल शिवाय कोणाला पण देऊ नये ही माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे. आपण आपल्या संघटनेतर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारचा कार्यक्रम घेतला? अखिल भारतीय जीवा सेना जिल्हा धाराशिव या संघटनेच्या वतीने प्रत्येक वर्षी राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त 20 ऑगस्ट हा संत सेना महाराजांचा स्मृतिदिन आहे. तसेच नारळी पौर्णिमा, भंते उपाली जी यांची जयंती या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबिराचं आम्ही नियोजन केलेलं आहे.